शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे आले होते। यावेळी त्यांनी कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीतील स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील नागरिकांशी संवाद साधला। पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा धोका कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार स्थलांतर करावं असं आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलं। आता जवळजवळ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, त्यानंतर पत्तेवाड आणि कवठेसारखी जवळजवळ 50-100 कुटुंब त्यांनी स्थलांतरित केलेली आहेत आणि या स्थलांतरित केलेल्या लोकांची चांगली व्यवस्था करता येईल। कोयना याच्यातून जवळजवळ 3 लाखापेक्षा जास्त विसर्ग हिप्परगीतून होतोय आणि आलमट्टीतून होतोय आणि जिल्हाधिकारी सातत्यानं बेळगाव जिल्हाधिकारी संपर्कामध्ये आहे। आपल्या जलसंपदा विभागाचा एक अधिकारी तिथं आमचा आहे, त्यामुळं पाण्याचा विसर्ग हा चांगल्या पद्धतीनं आहे आणि कर्नाटक सरकारही सहकार्य करते। आज नाही असं नाही, आता आम्ही जातोय ना विचारायला त्यांना, आम्ही जिथे जाऊन आलो तेव्हा त्यांच्या जेवणाची, त्यांच्या खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था, लहान मुलांना दुधाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी निवारा केंद्र चांगली केलेली आहे। कुरुंदवाडला जाऊन आम्ही स्वतः चौकशी आता करणार। नागरिकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की अजून 1.5 महिना पावसाळा आहे, हा काय धोका टळेल नाही आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये धरणं भरलेली आहे, पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही आणि पाऊस ज्यावेळेला चांगला पडेल असं वाटेल त्यावेळेला लोकांनी प्रशासन सांगेल त्यावेळेला त्यांनी स्थलांतरित झालं पाहिजे, जनावरं घेतली पाहिजे आणि गेलं पाहिजे। तरी कसल्या वेळी आणि 18 करता कामा नये हे सहकार्य त्यांनी करावं अशी आमची विनंती आहे। पाणी ओसरल्यानंतर पूरबाधित शेतीचे पंचनामे करून मुख्यमंत्र्यांकडे जास्तीत जास्त भरीव मदत मिळावी याची मागणी करणार असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। याही बाबतीत त्याचं मूल्यमापन एकदा पावसाचं पाणी कमी झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन शासनाच्या वतीनं करण्यात येईल आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहोत की त्याला जास्तीत जास्त भरीव अशा पद्धतीची मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल। यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान, नगराध्यक्ष अमर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।